नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या उद्याच्या भागामध्ये असे होणार की राघव आणि सिंधू यांची जी काही कॉम्पिटिशन लागलेली असते की पाणीपुरी खाण्याची, तर त्यामध्ये राघव हा विनर बनलेला असतो. तर सावी आणि विनायक खूपच खुश होत असतात. तर तेव्हा सावी ही खूप पाणीपुरी खात असते आणि विनूसुद्धा. त्यानंतर सावी ही सिंधूला विचारत असते की आई, राघव सर तुझे कोण लागतात? म्हणजे माझे बाबा जसे लागतात तसे ते कोण लागतात तुझे? तर सिंधूला ते ऐकून धक्का बसतो. आता सिंधूला सावीला काय उत्तर द्यावे ते समजत नाही. तर सिंधू ही म्हणत असते की जसे ते तुझे बाबा लागतात तसे मी त्यांना राघव सर जर म्हणले तर चालन ना, कारण ते माझे कलिग आहे. तर सावी म्हणत असते की मग तू त्यांना राघव सर म्हणणार असशील तर मग आता या कॉम्पिटिशनमध्ये राघव सर जिंकले आणि बेस्ट ऑफ द राघव सर असे तू प्लीज म्हण आणि त्यांना विजयी घोषित कर. राघवला खूप हसू येत असते. राघव सिंधूकडे बघत असतो आणि त्याला सिंधूबरोबरच्या सर्व काही हे मागचे प्रेमाचे क्षण आठवतात. त्यानंतर गप्पा करता करता सावी, विनायक आणि सिंधू हे एकमेकांबरोबर पाणीपुरी खाल्ल्यानंतर मस्त असा खेळ खेळत असतात आणि तो खेळ खेळून झाल्यानंतर ते एकमेकांबरोबर इतके खुश असतात. मात्र इकडे मधूचा खूप जळफळाट होत असतो आणि त्याच वेळेस सावीला ताप भरलेला असतो. तेव्हा काही बोलत नसते. तेव्हा विनू म्हणत असतो की आता आपण घरी जाणार, त्यामुळे सावी ही काही बोलत नसणार. तेव्हा सावी म्हणत असते की विनू दादा ते तर आहे, परंतु आत्ता माझी तब्येत अचानक बिघडली, कारण मला खूप असे थकल्यासारखे वाटते. तेव्हा राघव सावीला जवळ घेतो आणि एकमेकांबरोबर ते असा मस्त गेम खेळत असतात. आणि गेम खेळून झाल्यानंतर राघव हा सावीला घेऊन बेडवर झोपवतो. तर राघव सिंधूला विचारतो की सिंधू, आज सावीला ताप भरलेला आहे, त्यामुळे मी येथेच थांबतो. जर अचानक सावीचा जर ताप वाढला तर मग तिला अचानक हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल, त्यामुळे आजच्या दिवस मी येथेच थांबतो. सिंधू म्हणत असते की मधुताई तर खूप असा रागवतील, त्यामुळे राघव तुम्ही प्लीज येते काही तमाशा होण्याऐवजी तुम्ही प्लीज विनायकला घेऊन घरी जा. विनायकसुद्धा काही घरी जायला तयार नसतो. तो म्हणत असतो की बाबा, जेव्हा मी आजारी असतो तेव्हा तुम्ही माझी किती काळजी घेता, तुम्ही ड्युटीवर सुद्धा जात नाही. मग आज सावीला ताप भरला, त्यामुळे आपण येथेच डॉक्टर काकूच्या घरी राहूयात. तर मी सुद्धा माझ्या बहिणीची काळजी घेईल. तेव्हा राघव आणि सिंधू एकमेकाकडे बघत असतात आणि त्यांना आपले चौकोनी कुटुंब एकत्र झाल्याचे आठवते. त्यानंतर इकडे मधुचा तर मात्र खूप जळफळाट होत असतो आणि तिला समजते की राघव विनूला घेऊन नक्की सिंधूच्या घरी गेला असणार आणि तिला एक विचित्र स्वप्न पडते आणि त्या स्वप्नामध्ये तिला असे वाटत असते की विनू आणि सावी हे एकत्र झोपले आणि सिंधू राघवसुद्धा. तेव्हा राघवचे तर खरे प्रेम अजूनसुद्धा सिंधूवर आहे हे स्पष्ट दिसते आणि माझ्या आणि राघवचे लग्नसुद्धा अर्धवट झालेले आहे हे जर राघवने सिंधूला जर सांगितले तर सिंधूला तो चान्स आहे की राघवच्या जवळ येण्याचा, कारण राघव अजूनसुद्धा त्या सिंधूला विसरलेला नाही आणि सावी तर आता त्यांचीच मुलगी आहे ही समजल्यानंतर सुद्धा राघव सिंधू हे एकत्र येतीलच. आणि राघवने सिंधूचा हात धरलेला असतो आणि तो सिंधूला म्हणत असतो की सिंधू, मी अजूनपर्यंत सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो आणि ते प्रेम माझे कायम तुझ्यावर राहील, तू प्लीज मला दूर लोटू नकोस. तेव्हा सिंधू म्हणत असते की मग मधुताईंचं काय? तेव्हा राघव म्हणत असतो की मधू आणि माझं लग्न एक विनायकची कस्टडीसाठी झाले आणि प्लीज तू ते काही मनात आणू नको, कारण मी मधूला अजून कोणतेही बायकोचे हक्क दिलेले नाही आणि ज्यावेळेस आमचे लग्न झाले होते त्यावेळेस ते लग्नसुद्धा अर्धवट झाले, कारण मला घाईने तिकडे नांदगावला यावे लागले आणि तुम्हाला वाचवण्यासाठी जेव्हा मी आलो होतो तेव्हा आमचे लग्न अर्धवटच राहिले. आणि मधूला मी त्याच वेळेस सांगितले होते की मी फक्त विनायकसाठी तुझ्याबरोबर लग्न करतो, बाकी माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी कोणत्याही असे बायकोचे स्थान नाही. मी शेवटपर्यंत सिंधूवरच प्रेम करीन आणि माझे प्रेम सिंधूच राहील. आणि आता तर सिंधू माझ्या आयुष्यात सुद्धा आलेली आहे, त्यामुळे तू प्लीज मला धूर लोटू नकोस. आणि मधूची अवस्था फारशी बिकट झालेली असते आणि स्वप्नातून ती बाहेर येते. त्यावेळी इकडे राघव आणि सिंधू हे एकमेकांसोबत गप्पा करत असतात. तर सावी आणि विनायक हे झोपी गेलेले असतात. त्यानंतर इकडे रत्नपारखी कुटुंबात सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात
तेव्हा काकू ही राजश्रीला म्हणत असते की राघव कुठे गेला, कारण राघव तर या अगोदर खूप असा जबाबदार आणि एक या घरचा कर्तृत्व मुलगा म्हणून वागत होता, परंतु आता राघव पूर्णपणे बिघडलेला आहे. घरामध्ये एक बायको असताना राघव फक्त त्या सिंधूच्या मागे पळतो. लोक नावं ठेवतील. राजश्री तू प्लीज राघवला समजाव. आत्ता जर तू राघवला समजले नाही तर राणी आणि राघव यांचा संसार मोडायला वेळ लागणार नाही आणि ती सिंधू त्याचंच वाट बघते. रत्नाकर आणि राजश्री यांना मात्र काकूचा खूप राग येत असतो. मधूला मात्र काही म्हणजे काय करावे ते सुचत नाही आणि ती विनूला फोन करते. विनूला म्हणत असते की विनायक तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही असे न सांगता कुठे गेले. तर विनू सांगत असतो की बाबा आणि मी इकडे सावीच्या आणि डॉक्टर काकूच्या घरी आलेलो आहोत. तर मधू म्हणत असते की तुम्हाला जेवण नाही करायचे का, जेवणासाठी लवकर घरी या. तर विनू म्हणत असतो की मम्मा आम्ही येथे डॉक्टर काकूच्या घरी इतकी पाणीपुरी खाल्ली आणि आमची खूप अशी मज्जा केली आणि आता सावीला ताप भरल्यामुळे आम्ही येथेच थांबत आहे. असे जेव्हा विनू सांगतो तेव्हा मात्र मधूचा आणखीनच जळफाट होतो. ती लगेच घाईने सिंधूच्या घरी यायला निघते आणि तेथे आल्यानंतर राघव आणि सिंधू हे एकत्र म्हणजे एकमेकांबरोबर खेळत असतात आणि ते दृश्य बघून मधूचा आणखीनच जळफाट होतो. विनू आणि सावी सुद्धा असतात. तेव्हा मधू ही राघवला म्हणत असते की राघव मी तुझी खरी बायको असताना तू सिंधूकडे काय येतो आणि आता आमच्या दोघीपैकी एकीची निवड करावीच लागणार, एकतर सिंधूची आणि एकतर माझी. राघवला मधूचा खूप राग येत असतो आणि तो मधूला म्हणत असतो की मधू तू आत्ता जे काही करते ते योग्य नाही, कारण माझ्या मुलीला तू माझ्यापासून वेगळं करू शकत नाही. तू सिंधूबरोबर जे काही वागते ते सुद्धा योग्य नाही. त्यामुळे प्लीज तू विनायकला आणि सावीला कुठेही वेगळं करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि त्याच वेळेस राघव म्हणणार असतो की विनूसाठी आपण दोघांनी लग्न केले आणि मी तुला लग्न करताना काय वचन दिले होते हे आठव. तेव्हा मात्र सिंधूसमोर विनायक आणि मधू आणि राघव या तिघांचे सत्य येणार असते, कारण विनायकासाठी मधू आणि राघवने लग्न केलेले आहे. ह्या खूप मोठ्या सत्याचा उलगडा शेवटी सिंधूला होणार असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.